परमेश्वराच्या गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून आभार मानत आहे. आज परत एकदा दुसऱ्या नंबरची महाभयंकर पीडा कशा प्रकारे येणार, त्याचं वचन आणि ती कुठल्या प्रकारची पीडा असणार ते शिकवण्याची देवाने आपल्याला संधी दिलेली आहे. काल आपण पहिल्या नंबरची पीडा पाहिली आणि ती धनुष्य बाणाची होती. एक बाण हजारो लोकांना कशा प्रकारे नाश करणार आणि CID लोक, क्राईम बेंचचे लोक, फौजी लोक, पोलीस लाईनचे लोक कुठल्या प्रकारचे आरोपी आहेत आणि कुठून हा बाण आलेला आहे त्याचा शोध करतील, परंतु कोणालाही त्याचा शोध लागणार नाही, कारण ही पीडा परमेश्वरापासून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठीच आहे आणि ते आपण कालच्या संदेशातून आपण ऐकलेलं आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. आज आपण दुसऱ्या नंबरची पीडा बघणार आहोत आणि दुसऱ्या नंबरची पीडा ही तलवारीची पीडा आहे. म्हणजे एक प्रकारचं तलवारीची युद्ध समजा किंवा तलवारीची मारामारी समजा किंवा तलवारीच्या महाभयंकर लढाईच्या द्वारे हजारो लोकांचा नाश समजा. जे समजायचंय ते समजा, परंतु ही दुसऱ्या नंबरची जी पीडा आहे ही एक तलवारीची पीडा आहे. आणि त्यासाठी प्रगटीकरण अध्याय 6 आणि वचन 3 आणि वचन 4 कडे मी तुमचं लक्ष केंद्रित करीत आहे. त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसरा प्राणी ये असे म्हणाला, ते मी ऐकले. तेव्हा दुसरा घोडा निघाला, तो अग्निवर्ण होता आणि त्याच्यावर बसलेला स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याची आणि लोकांकडून एकमेकांचा वध करण्याचे काम सोपवले होते. त्याला मोठी तलवार देण्यात आली. परमेश्वर या लहानशा वचनातून आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो. तर ज्यावेळेस 7 शिक्क्यापैकी दुसरा शिक्का जेव्हा येशूने फोडला, तेव्हा दुसरा प्राणी ये असे म्हणाला, ते मी ऐकलं. म्हणजे पात्मा नावाच्या बेटावर जो योहान हे सर्व प्रकारचे शिक्के बघत असताना तो म्हणतो की दुसऱ्या नंबरचा शिक्का फोडला, तेव्हा दुसरा प्राणी ये म्हणाला. तर पवित्र शास्त्रामध्ये किती प्रकारचे प्राणी दाखवले? 4 प्रकारचे. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा प्राणी गोऱ्यासारखा, तिसरा प्राणी माणसासारखा आणि चौथा प्राणी गरुडासारखा. आणि हे 4 स्वर्गदूत यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांचे स्वरूप दिलेले आहे. यांच्या अवतीभोवती पंखांना डोळे आहेत आणि हे पवित्र पवित्र म्हणून परमेश्वराची आराधना आणि परमेश्वराचा जय जयकार करणारे आहेत. तर मग दुसरा जो प्राणी आहे तो गोऱ्यासारखा आहे आणि तो गोऱ्यासारखा तो प्राणी काय म्हणतो, ये, ते मी ऐकलं. तेव्हा दुसरा घोडा निघाला आणि तो घोडा कसा आहे? अग्निवर्ण. अग्निवर्ण या शब्दाचा अर्थ काय आहे? तो लाल घोडा आहे. तर लाल हे कशाचं दर्शक आहे? क्षमेचं. लाल हे कशाचं दर्शक आहे? क्षमेचं. कारण 2026 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानव जातीसाठी आपलं निष्कलंक रक्त सांडवलं आणि त्याच्या रक्ताने अनेक वंशातील लोक, निरनिराळ्या भाषेतील लोक, वेगवेगळ्या देशातील लोकांना त्यांनी विकत घेतलेलं आहे. म्हणजे लाल घोडा हे एक क्षमेचं दर्शक आपल्याला दाखवतो. म्हणजे ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे, हे सर्व शांतिमय ठिकाणी आहेत, हे सर्व सुरक्षित आहे. परंतु जेव्हा अग्निवर्ण घोडा बाहेर निघाला, त्यावर बसलेला एक स्वार आणि तो पृथ्वीवर त्यावर बसलेला एक स्वार होता आणि पृथ्वीवरील लोकांची शांतता हरण करण्याचे काम आणि लोकांकडून एकमेकाचे वध करण्याचे काम
हे त्याच्याकडे सोपवलेले होते. तर या ठिकाणी लाल घोड्यावर जो बसलेला आहे त्याच्याकडे 2 प्रकारची जबाबदारी दिली. पहिली जबाबदारी दिली की पृथ्वीवरची शांतता हरण करणे, आणि दुसरी जबाबदारी दिली की मनुष्याने मनुष्याचा कत्तल करणे, मनुष्याने मनुष्याला तलवारीने एकमेकाचा वध करणे. या दोनही प्रकारची जबाबदारी त्याच्याकडे दिली आणि त्याच्याकडे ही सर्वात मोठी जबाबदारी दिली आणि मोठी तलवार दिलेली आहे. आज कदाचित आज आपल्याला वाटत असेल की माझ्याकडे धन आहे, संपत्ती आहे, पैसा आहे, कार आहे, बंगला आहे, लेकरं आहेत, शेतीवाडी आहे, माझला कुठल्याही गोष्टीची कमी नाही, प्रत्येक गोष्ट माझ्याकडे आहे, असं म्हणून आज कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही शांतिमय जीवन जगत आहोत, आनंदमय जीवन जगत आहोत, समाधानमय जीवन जगत आहोत, असं कदाचित आज तुम्हाला वाटत असेल. परंतु येशूच्या गुप्त आगमनात जेव्हा देवाचे लोक उचलल्या जात नाही, येशूच्या गुप्त आगमनात जेव्हा परमेश्वराचे लोक उचलल्या जात नाही, त्यावेळी जे पृथ्वीवरचे जे लोक आहे प्रियांनो, ते जरी स्वतःला शांतिमय समजत असतील, ते जरी स्वतःला खूप ज्ञानी आणि खूप श्रीमंत समजत असतील, परंतु शांतता हरण करण्याची एक महाभयंकर पिढा, ज्याद्वारे एकमेकाचा वध करण्याचे काम परमेश्वराने सोपवलेले आहे. आणि म्हणून अग्निवर्ण घोड्यावर जो स्वार आहे त्याच्याकडे पहिलं काम आहे पृथ्वीवरच्या लोकांची शांतता हरण करणे. शांतता हरण झाली म्हणजे भीतीचं वातावरण, दुःखाचं वातावरण, पिडेचं वातावरण, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येचं वातावरण चालू होईल. आज तुम्हाला माहिती आहे का, अनेक प्रकारचे लोक गॅस भेटत नाही आणि म्हणून कितीतरी लोक मागच्या काही दिवसापूर्वी लाईन लावत होते आणि भीतीचं वातावरण त्यांच्याकडे आलेलं होतं. त्यातून बाहेर निघत नाही तर लगेचच पेट्रोल आणि डिझेलचं वातावरण आलेलं आहे. आणि आजही वर्तमान काळामध्ये सकाळपासून अनेक प्रकारचे लोक डिझेलसाठी लाईन लावतात आणि अनेक ठिकाणी मारामारी पण झालेली आहे आणि लोकांना असं वाटतं की आमच्याकडे ट्रॅक्टर आहे, 15 दिवसावर 10 दिवसावर आता शेतीचं काम आहे, आणि जर ट्रॅक्टरमध्ये जर डिझेल नसेल तर शेती आम्ही कशी करणार, ट्रॅक्टरमध्ये डिझेल नसेल तर शेतीची मशागत कशी करणार. यामुळं आज लोक वेगवेगळ्या प्रकारच्या चिंताग्रस्त आहे. काही जणांकडे मोठमोठाले ट्रक आहेत, ट्रक मध्ये डिझेल नाही, मग हा ट्रक इथून तिथपर्यंत कसा पाठवायचा, माल कसा पोहोचवायचा, असे वेगवेगळ्या प्रकारचे आजही लोक समस्यात अडचणीत आहे. परंतु कदाचित ही गॅसची समस्या, पेट्रोलची समस्या, डिझेलची समस्या निघून जाईल, परत एक शांतिमय जीवन येईल. परंतु येशूच्या गुप्त आगमनात जेव्हा आपण उचलल्या जाणार नाही, तेव्हा मात्र शांतता हरण करण्याचे काम आणि लोकांकडून एकमेकाचा वध करण्याचं काम जेव्हा होईल, त्यावेळेस ती तलवारीची पिढा अतिशय भयंकर आणि अतिशय डेंजर राहणार आहे. म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, देवाचा दास या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपलं जीवन परमेश्वराच्या हातात समर्पण करा. तुम्ही स्वतःला जिवंत देवाच्या हातात वाहून द्या आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराच्या राज्यात प्रवेशाच्या गुप्त आगमनात जाण्याची तुम्ही होईल तेवढा तुम्ही प्रयत्न करा. कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः प्रगटीकरण 22 आणि वचन 12 मध्ये म्हणतो, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे माझ्याकडे देण्यास वेतन आहे. जर येशू लवकर येत आहे
आणि त्याच्या लोकांना तो आपल्या बरोबर घेऊन जात आहे, तर तुम्हाला आणि मला स्वतःची तयारी करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण एकमेकाकडून वध करण्यासाठी देवाने स्वतः आता या इस्माकडे एक तलवार दिलेली आहे. आणि हा जो अग्निवर्ण घोड्यावर बसलेला इसम आहे, त्याच्याकडे एक सर्वात मोठी तलवार आहे आणि त्याच्याकडे पृथ्वीवरच्या लोकांची शांतता हरण करणे आणि एकमेकाचा वध करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. आणि ही जी तलवारीची मारामारीची पिढा लवकरात लवकर या पृथ्वीवर येणार आहे. म्हणून सावध राहणं आणि देवाच्या राज्यासाठी स्वतःला तयार करणं अतिशय महत्वाचं आहे. यशाचा ग्रंथ अध्याय 13, यशाचा ग्रंथ अध्याय 13 आणि वचन 13 आणि 13 ते 16 कडे मी तुमचं लक्ष केंद्रित करणार आहोत. यशाचा ग्रंथ अध्याय 13 आणि 13 ते 16 कडे लक्ष लावा. बायबल आम्हाला शिकवते, मी आकाश कंपायमान करेन व पृथ्वी स्थान भ्रष्ट होईल. सेनाधीश परमेश्वराचा कोप व त्याचा तीव्र क्रोधाच्या दिवशी यामुळे असे होईल. हुसकलेली हरिण, मेंढपाळा वाचून मेंढराचा कळप यांच्यासारखे ते होतील. प्रत्येक जण आपल्या लोकांकडे धाव घेईल. प्रत्येक जण आपल्या देशाकडे पळून जाईल. जो कोणी सापडेल, बघा वचन 15, जो कोणी सापडेल त्याला भोसकतील. ज्या कोणाला ते पकडतील त्याला तलवारीने पडेल, तो तलवारीने पडेल. त्यांच्या डोळ्यात एकच त्यांची ताणी बाळे ते आपटून मारतील. त्यांची घरे लुटतील आणि त्यांच्या स्त्रियांना ते भ्रष्ट करतील. म्हणजे एकमेकाकडून वध करण्याची जबाबदारी या अग्निवर्ण घोड्यावर बसलेल्या इस्माकडे जे परमेश्वराने दिलेला आहे. जेव्हा दुसरा शिक्का फोडलेला आहे, तर दुसरा प्राणी आलेला आहे आणि त्याच्यावर बसलेला जो स्वार आहे त्याच्याकडे मोठी तलवार आहे आणि एकमेकाचा वध करण्याची जबाबदारी दिली. आणि ती भविष्यवाणी ऑलरेडी यशा संदेश त्यांच्या काळात झालेली आहे. आणि यशा संदेश त्यांच्या काळात देव काय म्हणतो, यशा 13:13 ते 16, मी आकाश कंपायमान करेन, पृथ्वी स्थान भ्रष्ट होईल आणि तीव्र परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी असे होईल. हुसकलेली हरिण, मेंढपाळ नेसलेला मेंढराचा कळप यासारखे प्रत्येक जण आपल्या लोकांकडे धाव घेईल. प्रत्येक जण आपल्या देशाकडे पळतील. कोरोनाच्या काळात जो तो आपल्या देशाकडे पळाला, जो तो आपल्या गावाकडे पळाला, जो तो आपल्या आप्तजनाकडे पळालेला आहे, आता परत एकदा प्रवेशूच्या गुप्त आगमनात जेव्हा ते उचलल्या जातील नाही, तेव्हा परमेश्वराचा कोप भडकेल. आकाश कंपायमान होईल, पृथ्वी स्थान भ्रष्ट होईल, परमेश्वराचा क्रोध भडकेल. हुसकलेली हरिण जशी पळते, मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखा कळप जसा सैरावैरा पळतो, तसे लोक आपापल्या देशाकडे, आपापल्या गावाकडे, आपापल्या घराकडे पळतील आणि जिथं जिथं ते सापडतील तिथं तिथं त्यांना भोसकून टाकेल. जिथं जिथं ते सापडतील तिथं तिथं तलवारीने त्यांना तोडून टाकेल. आणि मग मेन माणसाला तोडून टाकल्यानंतर दुसरी गोष्ट वचन 16 मध्ये त्यांच्या डोळ्यात देखत त्यांच्या मुलांना आपटून मारतील. तिसरी गोष्ट त्यांच्या जवळचं सगळं धन संपत्ती लुटून घेतील. आणि चौथी गोष्ट की त्यांची जे सुंदरशी स्त्री आहे, मुलगी आहे, पत्नी आहे, बहीण आहे, तिला भ्रष्ट करतील, बलात्कार करून तिला त्या ठिकाणी मारून टाकतील. अशा प्रकारचं हे डेंजर वातावरण आहे. मेन पुरुषाला तलवारीने तोडतील, लहान लेकरांना आपटून मारतील आणि आपली जी स्त्री आहे तिच्यावर बलात्कार करून तिला
पूर्णपणे बलात्काराने मारून टाकतील आणि आपल्याकडलं असणारं सर्व प्रकारचं धन आणि संपत्ती लुटून घेतील आणि त्यावेळेस आपली संपत्ती, आपलं ज्ञान, आपलं पद किंवा आपले नातेवाईक आपल्याला कोणी वाचवू शकणार नाही. अशा प्रकारचे ही महाभयंकर तलवारीची पीडा आहे. आणि म्हणून पृथ्वीवर राहणारे लोक हो ऐका, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन हे सत्य आहे आणि ज्या गोष्टी यानंतर होणार त्या होणार आहे. अशा महाभयंकर पिढ्यांमध्ये तुम्ही आणि मी नसावं म्हणून येशूच्या गुप्त आगमनात देवाच्या राज्यात जाण्याचा होईल तेवढा प्रयत्न करा, होईल तेवढा प्रयत्न करा. कारण परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी मेंढपाळ नसलेले मेंढर, हुसकलेली हरिण अशा प्रकारे लोक आपली लेकरं घेऊन, आपली संपत्ती घेऊन ते आपल्या आपल्या देशाकडे, आपापल्या गावाकडे कार मध्ये बसून, टू व्हीलर मध्ये बसून, बस मध्ये बसून निघतील आणि तिथं हे जे शत्रू आहेत त्यांना अडवतील. त्यांना मेन व्यक्तीला भोसकून टाकतील. त्यांची लेकरं मोठ्या दगडावर आपटून मारून टाकतील. त्यानंतर त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार करून त्यांना मारून टाकतील आणि सर्व प्रकारचं धन लुटतील. अशा प्रकारचे दिवस येणार आहे. म्हणून आपली लेकरं आपटून मारण्यासाठी पृथ्वीवर ठेवू नका. आपली बहीण, आपली पत्नी, आपली काय म्हणतात लेकरं या हैवानाच्या द्वारे त्यांच्यावर बलात्कार होऊन त्यांचा नाश होण्यासाठी मागं ठेवू नका. धन संपत्तीच्या मागं लागून परमेश्वराच्या राज्य यापासून दूर जाऊ नका प्रियांनो. कारण या सर्व गोष्टी लवकर होणार आहे. या सर्व गोष्टी लवकर होणार आहे. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. सफण्याचं पुस्तक अध्याय 1 आणि वचन 17 आणि वचन 18 काढा. सफण्याचं पुस्तक अध्याय 1 आणि वचन 17 आणि वचन 18. बायबल आम्हाला शिकवते, मी माणसावर संकट आणेन, ते आंधळ्यासारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. त्यांचे रक्त धुळीसारखे व त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकतील. परमेश्वराच्या क्रोधाच्या दिनी त्यांच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही. त्याच्या ईर्षेच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करेल आणि तो एकाएकी करेल. कोणाला न सांगता एकाएकी करेल. या ठिकाणी बघा वचन 17 सांगते, मी माणसावर संकट आणेन, इतके मोठमोठाले संकट आणेन की ते आंधळ्यासारखे चालतील. इतके मोठमोठाले संकट त्यांच्यावर आणेल की ते आंधळ्यासारखे पळतील, कारण त्यांनी परमेश्वराच्या विरुद्धात पाप केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं रक्त धुळीसारखं आणि मांस विष्ठेसारखं फेकून देण्यात येईल. म्हणजे तलवारीच्या द्वारे त्या लोकांना ज्यावेळेस तोडून टाकण्यात येईल त्यावेळेस त्यांचं रक्त धुळीला मिळतील आणि त्यांचं मांस ज्याप्रमाणे लहान लेकरांनी सी केल्यावर फेकून देतो अशा प्रकारचे विष्ठेप्रमाणे त्यांना फेकतील. कारण परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी वचन 18 सांगते की त्यांचा बचाव सोन्या रुपयाने होणार नाही. कितीही सोनं, पैसा, चांदी, हिरे, मोती जर त्यांच्या हातात दिले आणि म्हटलं की बाबा तलवारीने आम्हाला मारू नकोस, आमचा जीव घेऊ नकोस, आम्हाला जिवंत राहू दे, हे माझ्या गळ्यातलं सोनं घे, हे माझ्या कानातलं सोनं घे,
हे माझ्या हातातली चांदी घे, हे माझ्या खिशातले ATM घे, हे माझ्या खिशातले पैसे घे, परंतु त्याने त्यांचा बचाव होणार नाही. कारण हे परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी अग्नीप्रमाणे परमेश्वराचा राग भडकेल. अग्नीप्रमाणे तो देशातील लोकांना भस्म करेल आणि एकाएकी सर्वांचा नाश करेल. कारण त्यांनी देवाच्या विरोधात पाप केलेलं आहे. जे लोक देवाच्या विरोधामध्ये पाप करत आहेत, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी सतत आणि सतत करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा प्रत्येक व्यक्ती प्रभूच्या गुप्त आगमनात परमेश्वराच्या राज्यात जाणार नाही. ते पृथ्वीवरच राहतील. आणि त्यावेळेस माणसावर परमेश्वर असे संकट आणेल, असे संकट आणेल की ते आंधळ्यासारखे इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं फिरतील, चालतील. आणि त्यावेळेस त्यांचं रक्त धुळीसारखं आणि त्यांचं मांस विष्ठेसारखं फेकतील. आणि त्यावेळेस ते कितीही पश्चाताप करतील, कितीही रडतील आणि आपले धन आणि आपली संपत्ती त्यांच्या पुढे देण्याचा प्रयत्न करतील, तरी त्यांच्याने त्यांचा बचाव होणार नाही. आणि म्हणून धनाचा लोभ सर्वात वाईटाचं एक मूळ आहे. आणि त्याच्या पाठीलागून कित्येक लोक विश्वासातून बहकलेले आहे. म्हणून मत्ती 6:19-21 मध्ये येशू म्हटला, पृथ्वीवर आपणासाठी संपत्ती साठवू नका, तर आपली संपत्ती स्वर्गात साठवा. कारण पृथ्वीवर जंग लागतो, चोर येतो आणि चोरी करतो. आणि तुम्ही आपलं धन स्वर्गात साठवा, तिथं जंग लागत नाही, तिथं चोर येत नाही. कारण जिथं तुमचं धन तिथं तुमचं मनही लागेल. आज जर पृथ्वीवर धन संपत्ती साठवून देवाच्या विरोधामध्ये जर पाप करत असाल, तर आपलं मांस विष्ठेसारखं तोडून फेकण्यात येईल. आपलं रक्त धुळीस मिळेल आणि आपण आंधळ्यासारखे इकडून तिकडे भटकत रस्त्यावर पडून सडून जाऊ. परंतु आपली प्रेतविधी किंवा आपलं दफनविधी करायला सुद्धा कोणी राहणार नाही. अशा प्रकारचे मोठे आणि भयंकर संकट या दिवसात येणार आहे. म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, येशूच्या गुप्त आगमनात परमेश्वराच्या राज्यात जाण्याचा होईल तेवढा प्रयत्न करा. कारण आता ही गुंडाळी, आता हा शिक्का प्रभू येशू ख्रिस्त जो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, त्याने उघडलेला आहे. आणि अग्निवर्ण घोड्यावर बसलेला स्वार आणि त्याच्या जवळ एक मोठी तलवार आणि त्याला मनुष्याचे एकमेकाला वध करण्याचा अधिकार आणि शांतता हरण करण्याचा अधिकार दिलेला आहे. शांतता आता हरण होणार, एकमेकाचा वध होणार आणि लोक आता तलवारीने स्वतःचा नाश करून त्या ठिकाणी पडणार आहे. अशी वेळ आपल्यावर यावं नाही म्हणून परमेश्वराच्या राज्यात जाण्याचा होईल तेवढा प्रयत्न करा. एचकेलचं पुस्तक अध्याय 7 15-18 बघा बरं. एचकेलचं पुस्तक अध्याय 7 15-18 या ठिकाणी बायबल काय शिकवते? बाहेर तलवार, आत मरी व दुष्काळ. शेतात असलेला तलवारीने मरेल, नगरात असलेल्यास दुष्काळ व मरी ग्रासून टाकतील. त्यातले काही जे निभावतील ते निभावतील, पण ते सगळे खोऱ्यातल्या पारव्याप्रमाणे डोंगरावर आपल्या अधर्मामुळे घुमत राहतील. सर्वांचे हात ढिले पडतील, त्यांच्या गुडघ्यांचे पाणी होईल. ते कमरेला गोंडपाट गुंडाळतील, दरारा त्यांना व्यापील. त्या सर्वांच्या मुखावर लज्जा असेल व सर्वांचे डोके भादरण्यात येईल. हे किती मोठं संकट आहे, हे किती मोठं संकट आहे.
वचन 15 सांगते, बाहेर तलवार, बाहेर पडाल तर तलवार, आत राहाल तर मरी आणि दुष्काळ. म्हणजे बघा मरण कशा प्रकारे येत आहे. बाहेर पळून जाल तर तलवारीने तोडण्यात येईल, आत लपून राहाल तर मरी म्हणजे बिमारी आणि त्याच्याबरोबर दुष्काळ येईल. आणि जे शेतामध्ये लपण्याचा प्रयत्न करेल तो तलवारीने मरेल आणि दुष्काळीने मरेल. आणि तलवारीने आणि दुष्काळाने आणि मरीने जे वाचलेले आहेत, वचन 16 सांगते, ते खोऱ्यातल्या पारव्याप्रमाणे डोंगरा डांगराकडे फिरत राहतील. पारवे माहित आहे ना, डोंगरा डांगराकडे कसे इकडून तिकडे तिकडून इकडे फिरतील, इकडून तिकडे तिकडून इकडे फिरतील. सर्वांचे हात ढिले पडतील, त्यांच्या गुडघ्यांचं पाणी होईल, कमरेला गोंताट गुंडाळतील, दरारा त्यांना व्यापेल, सर्वांच्या मुखावर लज्जा असेल आणि सर्वांची डोके भादरण्यात येईल. अशा प्रकारे हे तलवारीची पीडा, त्याच्याबरोबर मरी पण आहे आणि त्याच्याबरोबर दुष्काळ पण आहे आणि त्याच्याबरोबर अधर्माची दहशत पण आहे. अशा प्रकारच्या मरीने, अशा प्रकारच्या दुष्काळाने, अशा प्रकारच्या तलवारीने अनेक प्रकारचे लोक जे आहे ते मृत्युमुखी पावणार आहे. ते मृत्युमुखी पावणार आहे, कारण हे परमेश्वरानं दिलेलं वचन आहे. कारण जे लोक निर्माणकर्त्याला सोडून निर्मितीची उपासना करतात, निर्मात्याला सोडून निर्मितीची आराधना करतात, देवाने अशी एक तलवार पाठवली की बाहेर पळाल तर तलवारीने तोडेल, शेतात पळाल तर तलवारीने तोडेल, घरात लपाल तर मरी पाठवेल, त्याच्याबरोबर दुष्काळ पाठवेल आणि त्याच्यातूनच जे निसटलेले आहेत ते जंगलामध्ये पारव्यासारखे घुमतील आणि त्यांच्या गुडघ्यांचं पाणी पाणी होईल आणि दराऱ्यामुळे ते थरकाप होतील आणि अटॅक येऊन जंगलातल्या जंगलात बगर पाण्याने बगर अन्नाने त्या ठिकाणी मरण पावतील. अशा प्रकारे हे तलवारीची महाभयंकर पीडा आहे. या पीडेपासून तुमचा आणि माझा बचाव होऊ शकतो का? या महाभयंकर पीडेपासून परमेश्वर तुम्हाला आणि मला वाचवू शकतो का? हो, तुम्हाला आणि मला वाचवू शकतो. जर आम्ही खरा पश्चाताप केला, जर आम्ही मनापासून देवाचं वचन ऐकलं, जर आम्ही देवाच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला, जर आम्ही जागृत राहून परमेश्वराच्या हातात आपलं जीवन जर समर्पण केलं, तर या सर्व प्रकारच्या संकटापासून, या सर्व प्रकारच्या अरिष्टापासून, या सर्व प्रकारच्या तलवारीच्या महाभयंकर पासून, पिढेपासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. आपण स्वतःचा बचाव करू शकतो. कारण प्रगटीकरण अध्याय 6 आणि वचन 3 आणि 4 आम्हाला सांगते, त्याने दुसरा शिक्का फोडला तेव्हा दुसरा प्राणी जो गोरा आहे, जो ताकदवान आहे, तो ये असे म्हणताना मी ऐकलं. आणि त्यावेळेस अग्निवर्ण घोडा आणि त्यावर बसलेला एक स्वार होता. अग्निवर्ण घोड्यावर बसलेला एक स्वार आहे. त्याच्या हातात पहिली गोष्ट तलवार आहे, दुसरी गोष्ट पृथ्वीवरची शांतता नष्ट करण्याचा अधिकार आहे आणि नंबर 3 पृथ्वीवरच्या लोकांना एकमेकाचा वध करण्याचं सामर्थ्य त्यांना सोपवलेलं आहे. एकमेकाला तोडण्याचं, मारण्याचं आणि मारून टाकण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे सोपवलेलं आहे. अशा महाभयंकर पिढेपासून स्वतःचा बचाव करा प्रियांनो. जगाची तलवार जगात असणाऱ्या लोकांना तोडून टाकते. जगातली तलवार जगातल्या लोकांना ती भोसकून टाकते. जगातली तलवार जगातल्या लोकांचे तुकडे तुकडे पाडते. परंतु इब्रिकरास पत्र अध्याय 4 आणि वचन 13 सांगते की परमेश्वराचं वचन सजीव, सक्रिय
कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव, आत्मा, मंजा, हाडं फोडून हृदयाचं परीक्षण करणार आहे. आणि म्हणून जगाच्या तलवारीने स्वतःचं शरीर तोडून अनंत काळाच्या नरकात जाण्यापेक्षा इब्री 4:13 प्रमाणे देवाच्या वचनाची तलवार आपल्या अंतःकरणात येऊ द्या. आणि जे पाप देवाला न आवडणार आहे, जे पाप परमेश्वराच्या विरुद्धात आहे, त्यापासून स्वतःचा बचाव करा. कारण परमेश्वराचं वचन हृदयाचं परीक्षण करतो. रक्त, मांस, मज्जा, हाडं फोडून अंतःकरणात घुसतो आणि हृदयाचं प्रियांनो परीक्षण करणार असं परमेश्वराचं वचन आहे, असं जिवंत देवाचं वचन आहे. आणि हे वचन तुमच्या आणि माझ्यासाठी अतिशय महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून या शेवटच्या काळात जीवन जगत असताना प्रियांनो, ज्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला वाटते त्या महत्वाच्या गोष्टीपेक्षा देवाचं वचन ऐकण्या, देवाच्या वचनात राहणं, देवाच्या मार्गाने चालणं, याला तुम्ही जास्त महत्व द्या. कारण प्रगटी 22 आणि वचन 11 आणि 12 सांगते, दुराचारी माणूस दुराचार करीत राहो, मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहो, नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो, पवित्र चरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो. पहा, मी लवकर येतो. आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्या जवळ वेतन आहे. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्या जवळ वेतन आहे. म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, त्या जिवंत देव दुराचारी मनुष्याकडे दुर्लक्ष करत आहे, मलिनतेने वागणाऱ्या मनुष्याकडे दुर्लक्ष करत आहे. परंतु जे पवित्र जीवन जगणारे आहेत, जे धार्मिक जीवन जगणारे आहेत, अशा प्रत्येकाला तो आपल्या हातात सुरक्षित ठेवेल. जशी कोंबडी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली सुरक्षित ठेवतो, तशा प्रकारे परमेश्वर आपल्या लेकरांना सुरक्षित ठेवणार आहे. म्हणून तलवारीच्या महाभयंकर पिडांपासून स्वतःचा नाश करून घेण्यापेक्षा आपलं जीवन परमेश्वराच्या हातात समर्पण करणं आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणं आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. चला आपले नेत्र बंद करूया. परमेश्वराच्या हातात आपण आपलं जीवन समर्पण करूया आणि देवाला म्हणूया की प्रभू, या तलवारीच्या महाभयंकर पिडांपासून माझा तू बचाव कर, माझं तू रक्षण कर आणि माझा तू सांभाळ कर. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या आमच्या जिवंत देवा, मान, महिमा आणि गौरवयुक्त परमेश्वरा, मी तुला धन्यवाद, मी तुझी स्तुती आणि प्रशंसा करतो. मी आणि माझं संपूर्ण परिवार प्रवेशवास तुझ्या पवित्र चरणापाशी बसत आहे. कारण तू राजांचा राजा आहेस, तू प्रभूंचा प्रभू आहेस, तू सर्वशक्तिमान देव आहेस, तू सर्व पराक्रमी परमेश्वर आहेस, तू असंभव गोष्टी देवा संभव करणारा तू जिवंत देव आहेस. मी मनापासून प्रभू तुझी स्तुती करतो, मी मनापासून प्रभू तुझी आराधना करतो. हे पवित्र देवा, हे स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या आमच्या गौरवशाली परमेश्वर बापा, या महाभयंकर पिडांपासून प्रभू आमचा बचाव होण्यासाठी देवा तू आम्हाला सहाय्य कर. देवा तू आम्हाला मदत कर. जशी कोंबडी आपल्या पिल्लांचं रक्षण करते, तशा प्रकारे देवा तू आम्हा प्रत्येकाचं रक्षण कर आणि प्रत्येक व्यक्तीला प्रभू या 21 महाभयंकर पिडांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी, स्वतःचं रक्षण करण्यासाठी देवा तू सहाय्य कर, देवा तू मदत कर आणि तुझ्या नावाचा गौरव आमच्या जीवनाद्वारे
आमच्या जीवनाद्वारे पूर्ण कर. आम्ही आमचं जीवन परमेश्वरा केवळ तुझ्या आणि तुझ्या हातात समर्पण करतो. प्रगटीकरणाचं गहन रहस्य याचं शिक्षण घेण्यासाठी जो अभिषेक तू माझ्यावर दिलास, जे सामर्थ्य माझ्यावर दिलंस, याबद्दल मी तुझी स्तुती करतो. हा अभिषेक, हे आशीर्वाद अनेक लोकांपर्यंत पोहोचवत असताना देवबापा गुगल मीटच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आणि देवबापा मोबाईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे जे काही वचन प्रभू अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहे, त्यांना दे बापा सहाय्य कर, मदत कर. हे संदेश आशीर्वादित कर. हजारो लाखो लोकांसाठी आशीर्वादाचा कर. येशूच्या नावात सर्व व्हॉट्सअप मी आशीर्वादित करतो, सर्व युट्यूब मी आशीर्वादित करतो, सर्व गुगल मीट मी आशीर्वादित करतो, सर्व मोबाईल रेकॉर्डिंग मी आशीर्वादित करतो. प्रत्येकावर परमेश्वर बाप्पा तुझा विपुल आणि मोठा आशीर्वाद तू दे आणि तुझा गौरव परमेश्वरा आमच्या जीवनाद्वारे पूर्ण कर. सर्व महिमा, गौरव, सन्मान प्रवेशू मी केवळ तुला आणि तुला तुला आणि तुला देत प्रार्थना धन्य ताळणारा प्रवेशूच्या नावात केले बाप्पा, ऐक आणि स्वीकार कर. आमेन.